हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही अतिशय आनंदात असाल. मित्रांनो आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 7 सब्जेक्ट आहे जनरल सायन्स. आपलं चॅप्टर चालू आहे नंबर 6 मेजरमेंट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. त्यामधील आपले 2 लेक्चर झालेत. हा आपला तिसरा व्हिडिओ. मित्रांनो समजा तुम्ही आधीचे 2 व्हिडिओ मिस केले असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या लिंक दिल्या आहेत, त्यावरून तुम्ही ते 2 व्हिडिओ पाहू शकतात. आणि हा आजचा आपला शेवटचा व्हिडिओ मेजरमेंट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीचा. मित्रांनो चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओ जिथे पाहायला मिळतील. चला मित्रांनो सुरू करूया. स्टँडर्ड 7 जनरल सायन्स चॅप्टर नंबर 6. चॅप्टर नंबर 6 मेजरमेंट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. मित्रांनो या चॅप्टरचा हा आपला तिसरा आणि शेवटचा व्हिडिओ. याआधी आपण 2 व्हिडिओ पाहिले, त्यामध्ये आपण नेमकं डिस्कशन काय केलं होतं ते थोडक्यात रिमाइंड करूया, जेणेकरून तुमची रिव्हिजन पण होईल. आपण पाहिलं होतं मित्रांनो फिजिकल क्वांटिटी मीन्स व्हॉट. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी, मास, वेट यामधला फरक आपण पहिल्या दिवशी पाहिला होता. पहिल्या लेक्चरला जो आपण पाहिला होता. त्यानंतर जर बघितलं आपण सेकंड लेक्चरमध्ये स्टँडर्डाइज मेजरमेंट पाहिलं. नेमकं काय असतं स्टँडर्डाइज मेजरमेंट, त्याची गरज का आहे त्याचा आपण अभ्यास केलेला होता. त्याचप्रमाणे मित्रांनो फंडामेंटल क्वांटिटीज, IS सिस्टीम याचा आपण सुद्धा अभ्यास केला होता. आणि आज आपण सुरू करत आहोत आपलं थर्ड लेक्चर. सुरुवात करूया फाइंड आउटपासून. फाइंड आउट व्हॉट इज ॲन ॲटॉमिक क्लॉक. आपल्याला प्रश्न विचारला आहे मित्रांनो, व्हॉट इज ॲन ॲटॉमिक क्लॉक. ओके, हा आपल्याला प्रश्न आहे. आता इथे नावावरूनच कळतं आहे ॲटॉमिक म्हणजे ॲटम, मॉलिक्युलर याचा जो वापर जो याच्यामध्ये आपल्याला केलेला असेल हे कळतं नाही का. इट्स वर्क इज डिपेंड ऑन द व्हायब्रेशन ऑफ ॲटम्स नाही का. जे ॲटमचे व्हायब्रेशन्स असतात किंवा स्पंदन आपण मराठीमध्ये ज्याला म्हणतो नाही का, त्याचा वापर करून याची ॲक्युरेसिटी जास्तीत जास्त आणली जाते. द फंक्शनिंग इज ड्यू टू मॉलिक्युलर सिस्टीम ऑफ CCMs त्याला आपण असं म्हणतो. ओके, व्हेअर इज इट कीप्ड. आता हे प्रत्येक देशातही असतील. आपल्या देशातही नेमकं कुठे आहे तर आपल्याला सांगता येईल नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी इन न्यू दिल्ली मध्ये हे ठेवलेलं आहे. ओके मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया, तो नेमका काय आहे. हाऊ इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट यूज फॉर डिटरमाइंड. आपल्याला विचारलेलं आहे ते बघूया. हाऊ इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट यूज फॉर डिटरमाइंड द स्टँडर्ड मीटर. मित्रांनो हे आपल्याला माहिती आहे. द लाईट रे ट्रॅव्हल्स 29,92,458 मीटर्स इन 1 सेकंड. एका सेकंदामध्ये लाईट प्रकाशाचा जो वेग येतो एवढा जास्त आहे. मग हे स्टँडर्ड मीटर जे केलं जातं आणि इन दिस वे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज यूज. ग्रेट सायंटिस्ट. आता हे मित्रांनो पूर्वीच्या काळाचं जे आपल्याला दिलं, पूर्वीच्या काळी तर ही एवढं ॲक्युरेसी नव्हती कोणत्याही प्रकरणामध्ये. कोणतेही मोजमाप करायचं त्यावेळेस ॲक्युरेसी नव्हती. त्यावेळेस सायन्स एवढं डेव्हलप नव्हतं. मग त्यावेळेस नेमकं काय करत होते याचाच काहीसा भाग जो आहे तो आपल्याला इथे सांगितला आहे. तो पण बघूया. आपण कोणते टॉपिक सोडणार नाही आहोत, प्रत्येक टॉपिक आपल्याला कव्हर करायचं आहे. ओके. व्हेन मॅन फेल्स द नीड ऑफ मेजर थिंग्स ही स्टार्टेड बाय युजिंग द पार्ट्स ऑफ हिज ओन बॉडी फॉर द पर्पजेस. पूर्वीच्या काळी ज्यावेळेस मानवाला मोजमाप करण्याची गरज वाटू लागली, मग त्यावेळेस त्याने काय केलं तर आपल्या ओन बॉडीचे पार्ट जे आहेत त्यांनी ते यूज केले आणि ते ग्राह्य धरले आणि त्या पद्धतीने तो मोजमाप करू लागला. मित्रांनो इथे नेमकं आपल्याला दिलेलं काय बघा. इन इजिप्त इन एन्शियंट टाइम्स डिस्टन्स फ्रॉम मेन्स एल्बो टू द टीप ऑफ हिज मिडल फिंगर वॉज कॉल्ड अ क्युबिट. आता समजा इथे मेजरमेंट करायचं, त्यांनी काय केलं तर आपला जो एल्बो असतो एल्बोपासून तर टीप ऑफ हिज मिडल फिंगर म्हणजे आपल्या मधलं जे टोक आहे, आपल्या पंजाचं जे मधलं टोक आहे म्हणजे मोठं जे बोट आहे त्याचं टोक ते एल्बो एवढं जे अंतर आहे त्याला त्यांनी क्युबिट मानलं. दिस मेजर वुड डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. अर्थातच हे जे मेजरमेंट आहे प्रत्येकाचं वेगळं येणार आहे. प्रत्येकाचा एल्बो जो आहे लहान मोठा आहे, हात जो आहे तो लहान मोठा आहे, त्यामुळे हे प्रत्येकाचं वेगवेगळं येणार आहे. मग त्यावेळेस काय केलं, देअरफॉर द क्युबिट ऑफ किंग वॉज कन्सिडर्ड ॲज स्टँडर्ड. मग त्यावेळेस त्यांनी तिथला जो राजा होता त्याच्या हाताचं माप घे म्हणजे त्या एल्बोपासून तर मिडल टीप ऑफ हिज मिडल फिंगर एवढं जे अंतर आहे ते स्टँडर्ड मानलं गेलं. आणि मग त्या त्याच्या हाताचं माप घेऊन त्याला आपण त्यांनी क्युबिट असं नाव दिलं. अशा पद्धतीने पूर्वीच्या काळी जे आहेत ही मोजमाप करण्याची साधने वापरत असेल. परंतु आता हे बंद झालेलं आहे. आता स्टँडर्डाइज झालेलं आहे. मीटर, सेंटीमीटर नाही का, हे सगळे प्रमाणित झाले, त्यामुळे आता तशी गरज येत नाही. ओके. पुढे इन ओल्डन टाइम्स वी वेटेड गोल्ड इन युनिट इज कॉल्ड गुंज. मित्रांनो
ज्या पद्धतीने आता आपण बघतो सोनं जे आहे हे आपण मिलीग्रॅममध्ये आपण मोजतो, मिलीग्रॅममध्ये मोजतो, कारण की ते खूप महाग आहे नाही का, त्यामुळे त्याची ॲक्युरेसी येण्यासाठी आपण ते करतो. पण सुरुवातीला म्हणजे पूर्वीच्या काळात जे गोल्ड आहे ते गुंज हे सुद्धा युनिट होतं, त्यानुसार ते मोजत असत. बघा पूर्वीचे तुमचे आजोबा आजींना जे विचारलं त्यांनासुद्धा आठवत असेल की 1 गुंज 2 गुंज सोनं जे आहे ते घेत असत. त्याच ते गुंज एक प्रकारचं एक युनिट होतं. हेच या इथे सांगितलेलं आहे थोडक्यामध्ये की पूर्वीच्या काळी नेमकं मोजमाप कसं करायचे. ओके मित्रांनो, पुढच्या टॉपिककडे बोलूया. आयडेंटिफाय द रॉंग मेथड्स ऑफ मेजरिंग शोन इन द पिक्चर अँड एक्सप्लेन्स वाय दे आर रॉंग. आता इथे काहीतरी मेथड्स दाखवलेल्या आहेत आणि त्या रॉंग आहेत, तर त्या रॉंग का आहेत त्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न जो तो विचारलेला आहे. ओके, आपण पहिली आकृती बघूया, नेमकं यामध्ये काय दिलं आहे. मित्रांनो इथे बघा, या पहिल्या आकृतीमध्ये या मुलाला लेंथ जी आहे ती मोजायची. ओके, इन दिस फर्स्ट पिक्चर मेजरमेंट इज टेकन बाय हिज हँड. तो हाताने ती मोजतोय बघा मित्रांनो, ते हाताने मोजतोय. एवढी जर समजा असेल, आता हे जेवढं आलं असेल तर प्रत्येकदा त्याचे एक वीत एवढं माप सांगेल, पण प्रत्येकदा त्याचं वीतीचं माप जे ते सारखं असणार नाही, मोठंच होत जाणार आहे. त्याचप्रमाणे त्याला आपण जर बघितलं तर प्रत्येकाचं वीतीचं माप जे ते वेगवेगळं आहे, त्यामुळे ही मेथड रॉंग आहे असं आपल्याला म्हणता येईल नाही का. इनॅक्युरेट आहे आणि रॉंगसुद्धा आहे. ओके, सेकंड बघा, इथे सुद्धा पुन्हा मिल्क जे हे मोजण्याचा प्रयत्न झाला आहे. इथे कोणत्याही पद्धतीने प्रमाणित माप, ज्या पद्धतीने आपण दूध घ्यायला गेल्यानंतर या पद्धतीने प्रमाणित माप असतं बघा, या पद्धतीने आपण दूध मोजतो नाही का, 1 लिटर 1/2 लिटर या पद्धतीने हे माप असतं, आणि ते इथे आपल्याला दिसत नाही आहे. इथे फक्त काय केलं, ते ग्लासानेच तो माप घेतो, म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्युरेसी नाही आहे, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे, हे सुद्धा रॉंग आहे. ओके, थर्ड वन बघूया. आता इथे स्केल वापरलेली आहे. ओके, इथे स्केल वापरलेली आहे, परंतु मित्रांनो इथे बघा, जिथून सुरुवात आपण करतो तिथे 0 जो आहे तो आपल्याला दिलेला नाही. 0 दिलेला नाही आहे, त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा ॲक्युरेसी जी आहे ती नाही येणार, आणि हे कदाचित चुकीचं असू शकेल, त्यामुळे ही मेथडसुद्धा रॉंग आहे. ओके, लास्ट बघूया काय दिले. इथे पॅन दिले बघा, थोडक्यात हे तराजू दिलेले आहेत. हे आपण जुन्या दुकानदारांकडे पाहिलेले असणार, पण इथे सुद्धा नेमकं काय, हे बॅलन्स झालेले तर दिसत आहेत, परंतु आपल्याला लक्षात येईल ही जी पट्टी असते ही नेहमी पॅरलल असते. ही जी पट्टी आहे ही नेहमी पॅरलल असते. त्याचप्रमाणे इथे बघा मित्रांनो, एक काटा असतो नाही का, एक सुई असते, ती जर समजा समोर बरोबर आली तर या दोन्ही पॅनचं वस्तुमान मास जे ते सेम आहे असे आपण म्हणतो. आणि इथे नेमकं हा पॅरलल पण नाही आहे आणि ही सुई पण दर्शवत नाही आहे, म्हणजेच काय, हे सुद्धा रॉंग आहे. ते तुम्हाला कळालं असेल मित्रांनो. या चारही फिगरमध्ये सगळ्या गोष्टी ज्या त्या रॉंग होत्या, आणि त्या कोणत्या रॉंग होत्या ते आपण आता पाहिलं. ओके, पुढे जाऊया. इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट. आता मित्रांनो हे काय, याचं एवढं इम्पॉर्टंट काय. अर्थातच जर तुम्ही एखादा बाजारात गेलात आणि तुम्हाला 1 किलो सफरचंद आणायची असेल आणि ते तुम्हाला त्यांना कमी दिले, 800 ग्रॅम दिले, 700 ग्रॅम दिले, अर्थातच तुमचं त्यामध्ये लॉस होणार आहे. त्यामुळे इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे. अचूक मापन होणं खूप गरजेचं आहे. मग त्यासाठी योग्य साधनांचा किंवा योग्य इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते वापरली गेली पाहिजे, कारण की ते खूप महत्त्वाचे, त्यामुळे कोणाचाही लॉस होणार नाही. ओके, accordingly an appropriate device has to be used for the measurement of substance are that previous the great importance and use in a very small quantities is done. आता आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे मित्रांनो, कोणतीही आपण वस्तू घ्यायला गेलो, मग ती किलोग्रॅम असेल, मीटर असेल, तिची ॲक्युरेसी जी आहे ती खूप महत्त्वाची असते. त्यामुळे कमी जास्त झालं तर मग त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात, नुकसान होऊ शकतं, आपलं नुकसान होऊ शकतं, व्यापाऱ्याचंसुद्धा नुकसान होऊ शकतं. त्यामुळे याचं महत्त्व खूप आहे. आता परंतु आपण जर बघितलं की टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झालेली आहे नाही का, त्यामुळे डिस्टन्स असेल, मास असेल, टाईम असेल, टेम्परेचर असेल, या फिजिकल क्वांटिटींचं अतिशय मायक्रो ऑब्झर्व करणारी जी डिव्हायसेस ती आपल्याला आलेली आपल्याला दिसतात. आता मित्रांनो कोविड चालू आहे नाही का, तुम्ही जर आता कोविड म्हणजे का लॉकडाऊनच आहे, त्यामुळे आपल्याला माहिती आहे कोविड आजाराची लक्षणे खूप लोकांना दिसतात. त्यामध्ये टेम्परेचर हे खूप महत्त्वाचं लक्षण आहे. मग त्यासाठी सुद्धा बघा आता म्हणजे त्या टेम्परेचर चेक करणाऱ्या गन जे आहेत
त्या प्रत्येक दुकानदाराकडे आपल्याला दिसू लागल्या आहेत. म्हणजे काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येते आणि अचूक मापन जे आहे ते होत आहे, म्हणजे ॲक्युरेट मेजरमेंट जे आहे ते होत आहे. यासाठी मग वेगवेगळी प्रकारचे नवीन डिव्हाइस येत आहेत. ओके, अजून आपल्याला असं म्हटलं आहे की बघा, महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धाशी निगडीत अंतरे जे आहेत, डिस्टन्स अँड टाईम इन कनेक्शन विथ इम्पॉर्टंट स्पोर्ट्स. आता आपण बघतो असे स्पर्धा असतील किंवा इतर कोणत्याही स्पर्धा असतील, तिथे सेकंदाच्या काही भाग तेवढा गृहीत धरला जातो एखादा स्पोर्ट म्हणून जो फर्स्ट येण्यासाठी, नाही का, सेकंदाचा काही भाग. त्यामुळे तिथेसुद्धा काल मोजण्याची किंवा टाईम मोजण्याची जी साधने असतात ती खूप महत्त्वाची असतात आणि ती खूप ॲक्युरेट असतात असं आपल्याला म्हणता येईल. गोल्डचं आपल्याला मास ऑफ गोल्ड हे सुद्धा तसे महत्त्वाचं आहे, खूप महाग आहे, जवळजवळ 50,000पर्यंत याचा भाव गेला आहे. मग त्याचीसुद्धा अतिशय थोडा जरी फरक पडला तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सुद्धा त्याचं मापन जे ते योग्य होणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला म्हणता येईल, आपल्याला असं सांगता येईल की इम्पॉर्टन्स ऑफ ॲन ॲक्युरेट मेजरमेंट, म्हणजे अचूक मापनाचे खूप महत्त्व आहे. ओके, बघूया पुढे मित्रांनो, मेजर कॉजेस ऑफ एरर्स इन मेजरमेंट. आता कोणत्या नेमक्या एरर राहतात म्हणजे काय, सायंटिफिक भाषेमध्ये आपण काहीतरी चुका होतात, त्यामुळे कमी जास्त प्रमाण जे ते मेजरमेंटमध्ये होऊ शकतं. त्या नेमकं कोणत्या, नॉट युजिंग द ॲप्रोप्रिएट डिव्हाइस, म्हणजे योग्य साधनांचा त्यांनी वापर केलेला नसेल. आता जर आपण बघितलं समजा मास मोजण्यासाठी आपण बघतो आधी पॅन वापरत होते, नाही का, पॅनचा वापर करत होता. ते आपण सुरुवातीला जे चित्र बघितलं त्या पद्धतीने पॅनचा वापर जो होतो तिथे केला जात होता. मग त्या ठिकाणी समजा त्याच्याकडे वजन नसतील तर तिथे दगडांचा वापर करतो किंवा त्याच पद्धतीने एक माप केलेलं असतं, काहीतरी पुडी बनवलेली असते त्याचा वापर करतो. त्या पद्धतीने मग त्यामध्ये बऱ्याचशा एरर जे आहेत त्या येतात. त्यामुळे नॉट युजिंग द ॲप्रोप्रिएट डिव्हाइस हे एक त्याचं कारण आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे नॉट युजिंग द डिव्हाइस प्रॉपरली, डिव्हाइस जे ते प्रॉपरली तो यूज करत नाही, त्यामुळे सुद्धा मेजरमेंट जे आहे त्यामध्ये एरर्स जे आहेत त्या येऊ शकतात. मेक अ लिस्ट ऑफ पॉसिबल एरर्स अदर दॅन दिस. आता तुम्हाला माहीत असलेल्या एरर्स जे आहेत ते तुम्ही शोधून काढायचे, हे तुमचं काम आहे. अशा कुठे एरर येतात जिथे जे मेजरमेंट जिथे कमी जास्त होतं ते तुम्हाला सांगता येईलच. ओके, डू यू रिअली गेट ॲज मेनी लिटर्स ऑफ पेट्रोल ॲज द पेट्रोल पंप इंडिकेट्स. आता मित्रांनो, पेट्रोल पंपवर तुम्ही गेलात तर तिथे किती लिटर आपण पेट्रोल घेतले ते दर्शवलं जातं, नाही का, परंतु ते पेट्रोलचे ते आपल्याला प्रत्यक्षात मिळालं आहे की नाही, मग त्यासाठी आपल्याला ते प्रमाणित करावं लागतं. त्या पेट्रोल पंप धारकांना ते जे ते प्रमाणित करावं लागतं. तर ते हे नेमकं काय, त्याला पण स्टॅम्पिंग असे म्हणतात. आता ते नेमकं कसं केलं जातं, जे गव्हर्नमेंटचं एक आपलं खातं आहे, त्याला आपण अन्न नागरी पुरवठा किंवा ग्राहक संरक्षण विभागात वजन माप जे आहे हे कार्यरत असतं, एक डिपार्टमेंट कार्यरत आहे. ते जे हे स्टॅम्पिंग करून जातात. हे नेमकं केलं जातं की त्या आकड्यानुसार जाणारं 1 लिटर पेट्रोल असेल तर ते बघा या पद्धतीचं तुम्ही डिव्हाइस बघितलं असेल, या पद्धतीचं तुम्ही माप बघितलं असेल, नाही का, जुन्या काळात रॉकेलसाठी होतं. त्यामध्ये ते काढून 1 लिटर जर समजा त्या पेट्रोल पंपाचं पेट्रोल काढून याच्यात टाकलं आणि ते बरोबर तेवढंच आलं तर त्याचं मेजरमेंट ॲक्युरेट आहे असे समजले जातं. त्यालाच आपण स्टँडर्डायझेशन असं म्हणतो, नाही का. अशा पद्धतीने मेजरमेंट जे ते किती ॲक्युरेट होईल याचा वापर जो तो केला जातो. ओके, पुढे बघूया मित्रांनो. While buying things at grocery shops, the vegetable market, remember to look out for the following and tell your guardians to do so too. ओके, आता मित्रांनो इथे आपल्याला थोडक्यात काय सांगितलं आहे, जे तुम्ही ज्यावेळेस किराणा दुकान भाजी मंडईमध्ये जातात, नाही का, या काही ग्रॉसरी तुम्हाला घ्यायची असेल, व्हेजिटेबल्स तुम्हाला घ्यायची असेल, जे फ्रूट्स तुम्हाला घ्यायचे असतील, त्यावेळेस नेमकं तुम्ही काय बघणार ते तुम्हाला सांगितलेलं इथे. नेमकं तुम्ही काय करायला हवं. डज द बॅलन्स कॅरी द स्टॅम्प ऑफ स्टँडर्डायझेशन बाय द डिपार्टमेंट ऑफ वेट अँड मेजर्स. मी तुम्हाला सांगितलं एक डिपार्टमेंट असं जे आहे ते भारत सरकारतर्फे जे आहे ते असतं की ते किलोग्राम ग्राम यांची वजने जे ते पुरवत असतं किंवा लिटर 2 लिटर्स यांचं माप जे ती पुरवत असतात ते नेमकं आहे का, तिथे त्यामध्ये त्या डिपार्टमेंटचा शिक्का आहे का, हे आपल्याला थोडक्यात स्टॅम्प आहे का ते इथे आपल्याला सांगितलेलं आहे. इज द बॅलन्स टेबल, त्याचप्रमाणे इज द पॉइंटर ऑफ द बॅलन्स अपराईट, म्हणजेच काय, जर समजा तो पॅन असेल, नाही का, तराजू असेल तर तो बरोबर स्थिर राहतो आहे का, त्याचा जो पॉइंटर आहे ज्याला आपण काटा असं म्हणतो तो बरोबर सरळ राहतो आहे का ते पाहणं गरजेचं आहे. ओके,
इज द वेट मेड ऑफ मेटल. आता जे वेट असतं ते मेटल्स असतात बघा, ते बघितलं तिथे काही दगड वगैरे काही वापरतात त्या मापाचं, तर ते नाही ना, ते आपलं बघणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हाऊ इज द बॅलन्स हेल्ड, त्याने तो तराजू तो नेमका कसा धरला आहे, तिरकस धरलेला आहे का, की बरोबर सरळ धरला आहे, हे बघणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे हॅज अंडरसाइड ऑफ द पॅन ऑफ द बॅलन्स बीन टेम्पर्ड विथ. आता काही वेळेस काय करतात, तर काही दुकानदार चालक असतात, तर त्या तराजूच्या खालचा भाग जो लोखंडाचा असते ते मॅग्नेट लावतात, जेणेकरून त्याचं जे आपल्याला देणारं वस्तू असेल, ग्रॉसरी असेल, ती कमी जाईल, नाही का. अशा पद्धतीने त्याने काही केलं आहे का, हे आपल्याला बघणं गरजेचं असतं. मित्रांनो, हे यासाठी तुम्ही सायन्स अभ्यास करता, त्यामुळे त्याचे ॲप्लिकेशन तुम्ही यूज केले पाहिजे. जर तुम्ही बाजारात गेलात, काही ग्रॉसरी घ्यायला गेलात, तर या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. हेच आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे. ओके मित्रांनो, बघूया पुढे पुढचा भाग काय. आता इथे आपल्याला दिलं आहे टू प्रिव्हेंट कंझ्युमर फ्रॉम बिंग चीटेड अ वेट्स अँड मेजर सब डिव्हिजन फंक्शनिंग ॲज अ पार्ट ऑफ द फूड. अर्बन सप्लाय अँड कंझ्युमर प्रोटेक्शन डिव्हिजन ऑफ द गव्हर्नमेंट ऑफिसर ऑफ दिस सब डिव्हिजन विजिट डिफरंट प्लेसेस फ्रॉम टाईम टू टाईम. मित्रांनो, इथे हेच आपल्याला सांगितलं आहे की जे कस्टमर आहेत त्यांची फसवणूक होऊ नये, त्यांची चीट होऊ नये. त्यामुळे जे शासनाचं जे अन्न नागरी पुरवठा विभाग आहे किंवा ग्राहक संरक्षण ज्याला आपण म्हणतो, नाही का, त्याच्यामध्ये सुद्धा वजनमाप कार्याचा एक भाग आहे. ते ऑफिसर जे ते योग्य ठिकाणी जातात आणि मग तिथे योग्य वजन वापरलं जातं आहे की नाही, योग्य पॅन वापरलं जातं आहे का नाही, याचा खात्री करतात. आणि हे ॲक्च्युली कायद्याने बंधनकारकच आहे की त्यांनी ती योग्य प्रकारची वजनमापे वापरायला हवीत. त्याचप्रमाणे त्याचं उत्पादन, विक्री, दुरुस्ती यासाठी त्यांना आवश्यक परवाने देण्याचं कामसुद्धा हे डिपार्टमेंट जे आहे ते करत असतं. त्या अदरवाईज जर कोणी असं चीट करत असेल तर त्याचं लायसन्ससुद्धा कॅन्सल होऊ शकतं. अशा पद्धतीची ही माहिती मित्रांनो इथे दिलेली आहे. मित्रांनो, मला वाटतं हे चॅप्टर इथे संपलेलं आहे. त्याच्या आधी काही डू यू नो ही आपल्याला माहिती दिली, ही आपण घेऊया आणि हे चॅप्टर संपवूया. ओके. ड्युरिंग द रेनी सीझन यू माइट हॅव हिअर्ड, सीन अँड रीड न्यूज रिगार्डिंग हाऊ मच वॉटर इज कलेक्टिंग इन द डॅम, हाऊ मच वॉटर इज बिंग रिलीज, अबाउट द प्रेझेंट स्टॉक ऑफ वॉटर इन द डॅम. डू यू नो द फॉलोइंग टर्म्स इन दिस कनेक्शन. मित्रांनो, आता पावसाचा सीझन चालू आहे, नाही का, आणि आपण नेहमी न्यूजमध्ये बघतो की डॅम हे पूर्ण भरलेले आहे, त्यामधून पाणी सोडले जातं. हे नेमकं पाणी सोडतात म्हणजे काय, तर 1 TMC हा शब्द तुम्ही ऐकला असेल. 1 TMC क्युबिक मीटर. आता 1 TMC म्हणजे नेमकं किती, तर 1000 मिलियन क्युबिक फीट. एवढं म्हणजे 1 TMC, नाही का. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, महाराष्ट्रातील डॅमची माहिती आपल्याला पाहिजे, नाही का. या डॅममधून 4 TMC पाणी सोडलं जातं. म्हणजे 4 TMC म्हणजे काय, तर 4000 मिलियन क्युबिक फूट. एवढं पाणी जे ते सोडलं जातं हे आपल्याला कळायला हवं. 1 क्युबिक फूट मीन्स 28.317 लिटर. आता 1 क्युबिक फीट म्हणजे काय, तर 28.31 म्हणजे 28 लिटर पकडूया आपण. आता मग 1 TMC केलं तर 28 इंटू 1000 मिलियन. 1000 मिलियनला 28ने गुणलं म्हणजे 1 मिलियन मीन्स 10 lakhs, नाही का. तर त्याला 28ने गुणा म्हणजे केवढा मोठा तो अंक होणार हे आपल्याला कळेल. आता पुढे बघूया 1 TMC म्हणजे नेमकं काय. 1 TMC इज इक्वल टू माय गॉड 283168465992. हे सर प्रोनाऊन्सिएशन करणंसुद्धा मला अतिशय कठीण होतं आहे. अर्थात वेळ लागेल, होईल पण वेळ लागेल. अर्थात असू द्या, ते तुम्ही करू शकाल. मित्रांनो, थोडक्यात आपण म्हणूया 28.317,000 मिलियन लिटर्स. 1 TMC मीन्स 28.317,000 मिलियन लिटर्स. ओके. पुढचा भाग आपल्याला दिला आहे. My friends, what is the capacity of Vehari Dam in Maharashtra? Collect information about the discharge of water from Vehari Dam during the month of August, September and October. आता मित्रांनो, थोडक्यात हेच सांगितलं आहे की आपल्याकडे पावसाळा जर जास्त झाला तर आपल्या डॅमची कॅपॅसिटी केवढी आहे आणि त्यानंतर किती पाणी जे ते रिलीज करायला हवं ते आपण नेहमी बघतो आणि त्या पद्धतीने तेवढं TMC पाणी जे रिलीज केलं जातं. थोडक्यात तुम्हाला हीच माहिती घ्यायची आहे. याबद्दलचे प्रश्न परीक्षेत तर विचारले जात नाही, परंतु एक जनरल नॉलेज म्हणून ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामधील डॅम कोणते आहेत व त्याची कॅपॅसिटी किती आहे याची माहिती तुम्ही गोळा करा. मित्रांनो, हे चॅप्टर इथे संपलेलं आहे. जर समजा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं, आनंदी राहा. भेटूया पुढच्या चॅप्टरमध्ये. धन्यवाद.